या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA-TY मधील 6व्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचे आर्थिक विचार यांचा अभ्यास करायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार पाहिलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः त्यांचे भारतीय रुपयाचा प्रश्न आणि कृषीविषयक विचार हे आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचे आर्थिक विचार या ठिकाणी पाहायचे आहे. आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी भारतीय आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना म्हटलं जातं. प्राथमिक शिक्षण हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे म्हणून सक्तीचं प्राथमिक शिक्षण करणारे शाहू महाराज आणि शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये आपण पाहतो की लोककल्याणकारी योजना राबवल्यामुळे किंवा तशा प्रकारचं धोरण राबवल्यामुळे किंवा तशा प्रकारची दृष्टी ठेवून विविध विकासाच्या योजना राबवल्यामुळे त्याचबरोबर सामाजिक विकास ज्यामध्ये आपण पाहतो की जातीभेद होता, स्त्री पुरुष भेद होता किंवा इतर भेद होते, त्या भेदांवर बंधने आणून किंवा एक चांगला आदर्श त्यांनी स्वतः जाती निर्मूलन करून तशा प्रकारचे निर्णय घेऊन या ठिकाणी समाजाला आदर्श दिला. आणि म्हणून आज पूर्ण जगामध्ये आपण पाहतो की राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचं या ठिकाणी अनुकरण केलं जातं. आणि शाहू महाराजांनी हे सर्वांना लक्षात आणून दिलं की आपण पाहतो की आर्थिक विकास जिथे शक्य नव्हता त्या ठिकाणी त्यांनी सगळं आर्थिक विकास, सामाजिक विकास हा करून दाखवला. एक राजा काय असतो हे त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध होतं. आणि म्हणून त्यांना लोकराजा किंवा जाणता राजा किंवा आपण पाहतो की सामाजिक न्याय देणारे असे राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांचे ते सर्वात धाकटे सुपुत्र होते. आबासाहेब घाटगे हे कागद संस्थानाचे संस्थानिक होते. यशवंतराव योगायोगाने राजर्षी शाहू बनले. कोल्हापूरचे महाराज शिवाजी चतुर्थ यांचे 1883 निधन झाले. नंतर राजगादीला वारस मिळावा म्हणून त्यांच्या विधवा महाराणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि दत्तक घेतल्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज असे त्यांचे नाव या ठिकाणी ठेवले गेले. शाहू महाराजांना लहान वयातच आपण पाहतो की सर्व संस्कार झाले. शिक्षणाचा संस्कार असेल किंवा त्यांनी देशविदेशांमधील दौरे असतील किंवा पूर्ण आपल्या संस्थानातील दौरा असेल आणि त्यांनी पूर्ण संस्थानातील आर्थिक आणि सामाजिक स्थिती समजून घेतली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की समाजामध्ये जातीभेद, त्या ठिकाणी स्त्री पुरुष भेद, दारिद्र्य, शेतीचं मागासलेपण आणि जनता ही खूप गरीब आहे, अशा प्रकारे त्यांना हे वातावरण दिसल्याच्या नंतर त्यांचं मन आपण पाहतो की हेलावून गेलं. त्यांचं मन दुःखी झालं आणि यामध्ये बदल करण्याचा त्यांनी मनामध्ये ठाम विचार केला आणि तो प्रत्यक्षात आपल्या धोरणातून प्रत्यक्षात आणलेला दिसून येतो. जातीभेद निर्मूलनामध्ये स्वतः शाहू महाराज हे जातीभेद निर्मूलन करण्यासाठी स्वतः त्यांनी तशा प्रकारचे चांगले निर्णय घेतले आणि समाजाला एक आदर्श घालून दिला. एक माणसांमध्ये माणूस निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी शाहू महाराजांनी केलेलं आहे. शाहू महाराजांनी म्हटलं की जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत हे भेद कमी होत नाहीत, म्हणून त्यांनी त्या काळात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं. त्याचबरोबर त्या काळात आपण पाहतो की ब्राह्मण लोकांचं वर्चस्व होतं वेगवेगळ्या पदं मिळवण्यामध्ये. त्यांच्या संस्थानामध्ये त्यांनी त्यांच्या संस्थानात पहिल्यांदा या ठिकाणी आरक्षणाचा कायदा केला आणि ब्राह्मणेतर समाजांना 50% आरक्षण दिलं आणि त्यांना शिक्षणासाठी आपण पाहतो की हॉस्टेल्स तयार केले आणि लॉजिंग बोर्डिंग ज्याला आपण म्हणतो आणि प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांनी त्यांचं मत परिवर्तन केलं, सक्तीचं शिक्षण केलं आणि त्याचबरोबर पालकांना देखील उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून ज्याचा जो व्यवसाय आहे त्या ठिकाणी त्यांना मदत केली. शेतकरी असते तर शेतीला मदत केली, व्यापारी असते तर व्यापाराच्या अनुषंगाने मदत केली, उद्योजक असते तर उद्योग निर्माण करण्याच्या अनुषंगाने मदत केली. आणि आज आपण पाहतो की शाहू महाराजांच्या त्या पुण्य कार्यांमुळेच
आज कोल्हापूर संस्थान आज महाराष्ट्रात सर्वात पुढे आणि एक आदर्श संस्थान असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यांच्या कार्याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपण पाहतो की त्यांना पुढे आणण्याचं कार्य किंवा त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य या ठिकाणी शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये जे सामाजिक परिवर्तन असेल ते फुले, शाहू आणि आंबेडकर या तिघांनी घडवून आणलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तिघेही एकमेकांचे आदर्श आहेत आणि पूर्ण आज जग या तिन्ही लोकांना खूप मानतं, त्यांच्या विचाराचं अनुकरण करतं. कारण माणसात माणूस निर्माण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सर्वस्व आपलं पणाला लावून या ठिकाणी चांगले विचार देण्याचं कार्य, परिवर्तन आणण्याचं कार्य, त्या ठिकाणी येणारा त्रास त्यांनी स्वतः सहन करून पुढे भावी पिढ्या चांगल्या जीवन जगाव्यात यासाठी त्यांनी त्रास सहन केला. आणि आज आपण पाहतो आजचा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, आज जो भारतामध्ये इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र अग्रेसर आहे किंवा जगामध्ये आज भारत जो पुढे चाललेला आहे, केवळ आणि केवळ फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांमुळेच आज हे शक्य झालेलं आहे. नाहीतर आपण पाहतो की भारताला एवढा प्राचीन इतिहास असूनही भारताला एवढे वर्ष काहीही करता आलं नाही. पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात राहणारे लोक आज सन्मानाने जगत आहेत. हे केवळ फुले, शाहू आणि आंबेडकरांच्याच विचारांमुळे, त्यागांमुळेच हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपण पाहतो की या ठिकाणी त्यांचे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला कृषीविषयक विचार या ठिकाणी पाहायचे आहेत. की आपण पाहतो की त्या काळात कोल्हापूर संस्थानातील कृषी हे कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त होतं आणि त्यामुळे आपण पाहतो की तिची उत्पादन आणि उत्पादकता ही कमी होती आणि त्यामुळे शेतकरी हे परंपरागतच पीक घेत होते. परंतु शाहू महाराजांनी यामध्ये बदल करण्याचं ठरवलं आणि सिंचनाच्या सुविधा वाढवल्या. जे शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी अनुदाने दिली, तलाव बांधली, तर पाटबंधारे खातं त्यांनी त्यासाठी स्वतंत्र निर्माण केलं आणि त्यातून शेतीला सिंचनाची व्यवस्था केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना भांडवल उभा करून देण्यासाठी बँका स्थापन केल्या सहकारी तत्त्वावर. त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध झालं आणि शेतीला पाणी मिळाल्यामुळे या ठिकाणी संस्थानामध्ये शेतीचं उत्पादन आणि उत्पादन या ठिकाणी उत्पादन आणि उत्पन्न वाढलं. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की त्या नुसतं शेतीचं उत्पादन वाढून शाहू महाराज या ठिकाणी थांबले नाही, तर आधुनिक प्रयोग शेतीमध्ये केले. आधुनिक शेती करण्याचं आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहित केलं. तशा प्रकारचे सहाय्यक अनुदाने दिली आणि त्यातून आपण पाहतो की नुसतं शेतीचं उत्पादन वाढून ते थांबले नाही, तर त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्या संस्थानामध्ये निर्माण केले. मग गूळ उद्योग असतील, कापड उद्योग असतील, अनेक कारखाने स्थापन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उद्योजकांना आव्हान केलं, त्यातून मदत केली आणि बाजारपेठा निर्माण केल्या, ज्यामध्ये मागणी आणि पुरवठा त्या ठिकाणी लोक एकत्रित येतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना संस्थानातील सगळ्या कुठलाही जातीभेद न मानताना सर्व मुलांना या ठिकाणी शिक्षण सक्तीचं केलं. शाळेत या ठिकाणी आणि मुक्त फ्री एज्युकेशन दिलं त्यांनी. कुठलंही त्याचबरोबर राहण्याची आणि खाण्याची सुविधा आणि शिक्षणाची सुविधा ह्या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांनी स्वतः खर्च करून या ठिकाणी केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतो की शाहू महाराजांचे कार्य हे आदर्श कार्य आहे आणि म्हणून त्यांना आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे म्हणतो. शाहू महाराजांनी शेतकरी व शेती या दोन्हींप्रती नितांत तळमळ वाटत होती. कोल्हापूर परिसरात शेतीचा विकास करण्याचा त्यांचा निर्धारपूर्वक प्रयत्न होता आणि या परिसरातील झालेली हरित क्रांती ही शाहू महाराजांच्या अथक परिश्रमातून झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. याचे श्रेय सर्वस्वी शाहू महाराजांना जातं. त्यावेळेस आपण पाहतो की शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त होतं, परंतु सतत पडणाऱ्या दुष्काळांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होते आणि परिणामी शेतीवर आधारित लोकांचे हाल होते आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेहमी दारिद्र्य, त्यांचं सगळं जीवन दारिद्र्यात जात असं. अगदी आपण पाहतो की अन्नधान्यापासून त्यांना अन्नधान्य देखील मिळत नव्हतं आणि ही अशा प्रकारची स्थिती शाहू महाराजांनी जेव्हा पाहितली की त्यावर परिवर्तन करण्याचा त्यांनी ठाम विचार केला आणि त्यांनी आपण पाहतो की 1902 मध्ये पाटबंधारे धोरण
सार्वजनिक पाठबळणारे धोरण घोषित केलं आणि तशा प्रकारचं खातं निर्माण करून शेती सिंचनाखाली आणली. शेतकऱ्यांना कर्जाचे पुरवठा देण्यासाठी बँका निर्माण केल्या आणि त्यामुळे एक आधुनिक पीक पद्धतीवर आधारित त्यांच्या संस्थानात शेतकऱ्यांना शेती करावी अशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं. आणि आपण पाहतो की या खात्याच्या माध्यमातून, पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करून विहिरींची दुरुस्ती, देखभाल, धरणे बांधणे, बंधारे बांधणे, त्यांच्या नोंदी घेणे, त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे, पावसाचे पाणी अडवणे, साठविणे आणि ते जिरवणे यावर त्यांनी भर दिला. शेतीचा विकास होण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थाला राधानगरी धरण या ठिकाणी बांधलेलं आपल्याला दिसून येतं. की शाहू महाराजांनी कोल्हापूर परिसरात सह्याद्रीच्या पर्वतरांगात प्रचंड पाऊस पडतो, की येथे उगम पावणाऱ्या नद्या पावसाळ्यात अगणित पाणी समुद्राकडे घेऊन जातात. हे त्यांनी हताशपणे लोक पाहत होते आणि हेच पाणी जर मोठ्या धरणामध्ये साठवून ठेवले तर पर्जन्यकाळ संपल्यानंतर शेतीला पाणी देण्यासाठी त्याचा वापर करता येईल व सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करता येईल. अशा प्रकारचे त्यांनी मनोमनी ठाम विचार केला आणि राधानगरीसारख्या धरण बांधण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. आणि आपण पाहतो की आज या भोगावती नदीवरील राधानगरी धरणाचं बांधकामाची सुरुवात 1909 त्यांनी प्रारंभ केला. 1918पर्यंत 14 लक्ष रुपये त्यांनी त्यावर खर्च केले. या धरणाचं बांधकाम आपण पाहतो की 40 फुटापर्यंत बांधकाम झालेले होते. पुढे धरणाला निधीची कमतरता भासू लागली. 30 लाख रुपये खर्चाचे 2600 फूट लांबीचे 110 फूट उंचीचे धरण 20,000 एकर जमीन सिंचनाखाली आणणार होते. महाराजांनी अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी हा प्रकल्प पूर्ण करून कोल्हापूर संस्थानाला एक वरदान हा प्रकल्प ठरलेला आपल्याला दिसून येतो. तर भोगावती नदीवरील राधानगरी धरण 1909 शाहू महाराजांनी बांधलं आणि त्यामुळे त्यांच्या संस्थानात शेती विकास घडून आला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकांचं दारिद्र्य कमी होऊन उत्पन्नात वाढ झाली आणि हळूहळू शेतीच्या विकासाबरोबर उद्योग आणि व्यापारामध्ये भरभराट त्या ठिकाणी घडून आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर नुसतं पाणी देऊन शाहू महाराज थांबले नाही, तर शेतीत नवीन प्रयोग करू लागले. नवीन शेती तंत्रज्ञानावर आधारित शेती करावी त्यासाठी तसेच सुधारित बी बियाणे, आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्र विकसित केले पाहिजे असं त्यांना वाटत. त्यासाठी त्यांनी विदेशातील शेती उत्पादनाचे तंत्र आपल्या शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी अनेक प्रयोग केले. यासाठी 1912 त्यांनी कोल्हापूर येथे किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. कोल्हापूर येथे शेती उपकरणाचे एक म्युझियम सुरू केले. आधुनिक बी बियाणे, रासायनिक खते, सुधारित यंत्रे, आधुनिक पद्धतीची शेती यांचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी खास कृषी अधिकाऱ्यांच्या त्यांनी आपल्या संस्थानात नेमणुका केल्या. शेती प्रदर्शनाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शेती अवजारे, उत्तम धान्ये, पशु प्रदर्शने याचाही त्यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील शेतकरी पारंपरिक पिकाऐवजी नगदी पिकांची लागवड करावी ही त्यांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर त्यांनी चहा, कॉफी, रबर, वेलदोडे, कोको यासारखी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि या पिकातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं त्यांचं मत होतं. पन्हाळा, भुदरगड या भागात त्यांनी चहा, कॉफी, रबर यांचे मळे तयार केले. बुंदा, राळा, ताग, बेळगावी बटाटे, कापूस, रेशीम यासारखी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. चहा उत्पादनाचा प्रयोग त्यांचा बराच यशस्वी झाला. पन्हाळा चहा नंबर 4 या नावाने तो प्रसिद्ध होता. महाराजांनंतरही चहा उत्पादकांकडे विशेष आपण पाहतो की म्हणजे जे कोल्हापूर संस्थानामध्ये जे पिकत नव्हतं ते त्यांनी पिकवलं आणि हे दाखवून दिलं की इच्छाशक्ती जर असेल आणि म्हणजे सरकार आणि लोक जर एकत्रित आले तर या ठिकाणी विकास आपण करू शकतो. हे महाराजांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आपल्याला दिसून येतं.
त्याचबरोबर वनविषयक कायद्यातही त्यांनी या ठिकाणी बदल केले. त्यावेळेस आपण पाहतो की इंग्रजांनी वनविषयक कायदे करून वनांमध्ये गुरे, ढोरे किंवा शेळ्या, मेंढ्या चारायला बंदी होती. तर शाहू महाराजांनी ही बंदी उठवून या ठिकाणी पशुपालनसारख्या व्यवसायाला देखील प्रोत्साहन देऊन त्यातून लोकांना शेतीला जोडधंदा या ठिकाणी मिळाला आणि त्यामुळे आपण पाहतो की त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा, पर्यायी शेतीवर आधारित लोकांचा या ठिकाणी विकास झाला. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी फळझाडे, इमारतीसाठी लाकूड, वन औषधींची लागवड करावी असेही निर्देश दिले. आंबा, फणस, जांभूळ, काजू यांच्या बागा, साग या वृक्षाची लागवड, तसेच हिरडा, भेडा, इतर औषधी वनस्पतींचीही लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे त्यांनी आवाहन केले आणि त्यानुसार टॅपिओका या वनस्पतीपासून साबुदाणा त्यांनी साबुदाण्याची लागवड केली. शेतकऱ्यांनी हाती घ्यावी असं त्यांनी म्हटलं की त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी जीवनमान उंचावेल अशी त्यांना अपेक्षा या ठिकाणी होती आणि त्यामुळे आपण पाहतो की शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसे उत्पन्न न मिळाल्यामुळे दारिद्र्याचे दुष्टचक्र यावर मात करायची असेल तर शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली पाहिजे असं शाहू महाराज म्हणत होते. ही शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागत होतं आणि हे भांडवल आपण पाहतो की शेतकऱ्यांकडे नव्हतं. म्हणून आपण पाहतो की ग्रामीण भागात सावकार शेतकऱ्यांची पिळवणूक करत होते. तर सावकारांवर शाहू महाराजांनी बंदी आणली आणि त्यांच्या संस्थानामध्ये सहकारावर आधारित त्यांनी बँका स्थापन केल्या आणि या बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपल्या सावकाराच्या पाशात अडकलेल्या जमिनी सोडवण्यासाठी कर्ज दिली, शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं, शेतीला सिंचन व्यवस्था करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं. या बँकांच्या माध्यमातून व्यापार उद्योगासाठी देखील मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करून दिल्यामुळे शाहू महाराजांच्या या कार्यामुळे आपण पाहतो की त्यांच्या संस्थानात शेती, व्यापार आणि उद्योग भरभराटीला आले असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. शाहू महाराजांनी 1895 कर्जबाजारी शेतकऱ्यांचा दरबार भरून कर्जपुरवठा करण्यास प्रारंभ केला. व्हिक्टोरिया राणीच्या स्मरणार्थ एक निधी स्थापन करून त्यांनी सावकारांनी शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या जमिनी सोडवण्यासाठी अर्थपुरवठा किंवा तशा प्रकारचा कर्जपुरवठा केलेला या ठिकाणी दिसून येतो आणि त्यामुळे त्याचबरोबर सावकारावर बंधने आणली, निर्बंधे घातली आणि उभे पीक जप्त करण्यावर त्यांना मज्जाव केला. तर अशा प्रकारे सावकारांच्या जाचातूनही शेतकऱ्यांचं संरक्षण शाहू महाराजांनी केल्यामुळे आपण पाहतो की हे म्हणजे त्या काळात अशा प्रकारचं कार्य हे स्वप्नवत होतं आणि ते त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं. यातच त्यांच्या विविध गुणपैलूंचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांचं दुसरं विशेष कार्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये उद्योगधंदेविषयक विचार त्यांचे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत की आपण पाहतो की केवळ कृषी विकास करून चालणार नाही. कृषीचं उत्पादन वाढलं तर त्याच्यावर जर प्रक्रिया झाली तर किंमत चांगली मिळेल आणि त्यातून मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल होईल आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये उद्योगधंद्याच्या विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात अनुकूल असं धोरण राबवलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात त्यांनी पाहणी केली आणि त्यानुसार नवे उद्योग स्थापन करणे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी त्यांनी तशा प्रकारचे उद्योग उभा करण्यासाठी प्रोत्साहन आव्हान केलं आणि 1905 पर्यंत कोल्हापूर संस्थानामध्ये सुगंधी व औषधी तेल उद्योग, मधमाशा पालन उद्योग, सुती कापड उद्योग, काष्टार्क उद्योग अशा प्रकारे कृषी आधारित उद्योग निर्माण करून या ठिकाणी शेती आणि उद्योगाच्या विकासाला त्यांनी वाट करून दिली असं आपल्याला दिसून येतं. अन्य संभाव्य उद्योगही कुशल मनुष्यबळ व अधिकारी प्राप्त करण्यासाठी संस्थानातील पात्र लोकांना सरकारने स्वखर्चाने प्रशिक्षण दिले व देशाच्या इतर भागात तज्ज्ञ लोकांनाही संस्थानात प्राचारण केले. शेकडो हजारो उद्योग 100 वर्षापूर्वी महाराजांच्या प्रेरणेने संस्थानात सुरू झाले आणि त्यामुळे संस्थानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. ज्या काळात केवळ मुंबई, कलकत्ता, मद्रास या भागातच उद्योग उभे राहायचे ते आता कोल्हापूर संस्थानामध्ये उद्योग येऊ लागले आणि उभे राहू लागले. या पाठीमागे शाहू महाराजांची तळमळ, सहकार्य आणि दूरदृष्टी असलेली आपल्याला दिसून येते.
कोल्हापूर संस्थानात उद्योगाच्या वाढीसाठी पोषक औद्योगिक धोरण शाहू महाराजांनी राबवले आणि त्याचा परिणाम कोल्हापूर संस्थानात कापड उद्योग असेल, कृषी आधारित उद्योग असेल, या ठिकाणी भरभराटीला आले. शाहू महाराजांच्या पुढाकाराने 1906 दी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स ही कापडगिरणी कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापन झाली. या गिरणीसाठी महाराजांनी 50,000 रुपयाचं भांडवल, पाण्याचे तळे आणि भरपूर जमीन उपलब्ध करून दिली. कापड गिरणीमुळे रोजगार निर्मितीस मोठा हातभार लागला. ही गिरणी चालली पाहिजे आणि प्रगतीपथावर पोहोचली पाहिजे असा त्यांचा विचार होता. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बड्या भांडवलदाराच्या हाती उद्योग जाऊ नयेत यासाठी लोकांनी दक्ष असावे असे त्यांचे म्हणणे होते. एवढेच नव्हे तर या गिरणीने इतके मोठे यश संपादन करावे की जगाला हे कळून चुकावे असे शाहू महाराजांना अपेक्षा होती की केवळ मुंबईच हे करू शकत नाही तर दुसऱ्याही लोकांमध्ये टॅलेंट आहे, क्षमता आहे हे त्यांनी म्हणजे त्या काळात मुंबई या मद्रास यांची मक्तेदारी मोडून काढावी अशा प्रकारचे अपेक्षा त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. याच काळात कोल्हापूर संस्थानामध्ये इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळ या भागात अनेक जिनिंग फॅक्टरी स्थापन झाल्या. 1912-13 पर्यंत संस्थानातील प्रथम ऑइल मिल असेल, सॉ मिल असेल, फाउंड्री फॅक्टरी असेल, इलेक्ट्रिक कंपनी असेल, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी असेल, असे अनेक उद्योग सुरू झाले आणि यासाठी प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल म्हणजे प्रशिक्षण देणारी संस्था देखील त्यांनी स्थापन केली आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केलं. महाराष्ट्रातील अनेक होतकरू व कर्तबगार उद्योगपतींनी उद्योगधंद्याच्या वाढीसाठी महाराजांनी त्यांना मदत केली. यामध्ये प्रामुख्याने किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर व मुंबई येथील सरदारगृहाचे मालक विश्वनाथ साळवेकर यांचा समावेश आहे. हाच किर्लोस्कर उद्योग समूह आज भारतातील एक अग्रगण्य उद्योग समूह म्हणून नावारूपाला आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की त्यानंतर उद्योगधंदे वाढीसाठी उच्च शिक्षित व प्रशिक्षित तज्ज्ञ ची आवश्यकता आहे. यासाठी महाराजांना पूर्ण कल्पना होती. त्यासाठी त्यांनी म्हणजे अशी व्यक्ती प्राप्त झाली की त्यास महाराजांनी संस्थानात बोलावून घेत त्यांना योग्य पदावर त्यांची नेमणूक केली. त्यांचं नाव म्हणजे 1904 DS शाळीग्राम हे जपानमधून रसायनशास्त्र विषयात प्रशिक्षण घेऊन भारतात आले आणि त्यांची महाराजांनी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर या पदावर नेमणूक केली. या शाळीग्राम यांनी सुगंधी औषध तेल उद्योग व काष्टार्क तेल उद्योग या उद्योगाची उत्तम प्रकारे वाढ केली व संस्थानाचे नाव देश विदेशात पोहोचविले. तिसरा त्यांचा विचार आहे व्यापारविषयक त्यांचं कार्य किंवा विचार. शाहू महाराजांनी आपण पाहतो की संस्थानामध्ये चिकित्सक व संशोधनात्मक वृत्तीत आपण पाहतो की व्यापारामध्ये विदेशी कंपन्या व नागरिक भारतात येऊन येथे व्यापार करतात आणि देशाचे मोठ्या प्रमाणात शोषण करतात. हे शाहू महाराजांना जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपल्या संस्थानामध्येच आपल्याच लोकांनी व्यापार केला तर तो आपल्याच लोकांच्या फायद्याचा ठरेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी तसं आव्हान केलं आणि लोकांनीही त्यांना प्रतिसाद दिला. आपण पाहतो की 1917 खामगाव येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपदावरून बोलताना आम्ही शेतकरी किंवा सैनिकच होऊन राहावे काय, म्हणजे व्यापारी केव्हा व्हायचा अशा प्रकारचा सवाल निर्माण केला होता. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी अध्यक्षपदावरून बोलताना अपेक्षित केली आणि त्याला आपण पाहतो की व्यापारधंदे, उच्च प्रतीचे व्यवसाय यात आम्ही शिरलं पाहिजे, काम केलं पाहिजे असं त्यांनी लोकांना आव्हान केलं आणि आपण पाहतो की त्या आव्हानाला लोकांनीही साथ दिली आणि नंतर आपण पाहतो की कोल्हापूर संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यापार आणि भरभराटी घेतलेली आपल्याला दिसून येते. शाहू महाराजांनी जेव्हा राज्यकारभार हाती घेतला तेव्हा कोल्हापूर संस्थानात प्रमुख बाजारपेठ नव्हती. कोल्हापूर परिसरात पूर्वापार गूळ उत्पादन होत असे. हा गूळ विक्री करण्यासाठी स्थानिक बाजारपेठ विकसित झालेली नव्हती. कोल्हापूरचा गूळ कोकणात राजापूर बाजारपेठेत जाऊन तो भारतात इतर शहरांना पाठविला जाईल. छत्रपतींना याचा म्हणजे
याचा खेद वाटणे साहजिक होते. त्यांनी कोल्हापुरात शाहूपुरी येथे नवीन बाजारपेठ स्थापन केली. त्याचबरोबर कागल, निपाणी या स्थानिक व्यापाऱ्यांना विशेष सवलती देऊन वखारी स्थापन करण्यास मदत केली. बाजारपेठ वाढत गेली, व्यवहार वाढत गेले. स्थानिक शेतमाल संस्थानात बाजारपेठ प्राप्त झाली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोल्हापूरच्या बाजारपेठेने लौकिक प्राप्त केला. 1902 मध्ये महाराजांनी या बाजारपेठेतून 50 लक्ष रुपये किमतीचा गूळ व 20 लक्ष रुपयाचा भुईमूग या ठिकाणी निर्यात झाल्याचे एका पत्रव्यवहारात नमूद करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे बाजारपेठेचाही विस्तार त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आणखी एक बाजारपेठ त्यांनी शिरोळ येथे रेल्वे स्टेशनजवळ 1917 मध्ये स्थापन केली. या बाजारपेठेचे महाराजांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जयसिंगपूर असे नामकरण केले. ही बाजारपेठ विकसित व्हावी यासाठी महाराजांनी बरेच परिश्रम घेतले. कोल्हापूर संस्थानाच्या सीमेवर रायबाग या गावात कापड व्यवसाय एकेकाळी तेजीत होता. काही कारणांमुळे अंतर्गत कलह होऊन या गावातील विणकर स्थलांतरित झाले अशी माहिती महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी विणकरांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी परत येण्याचे आवाहन केले. महाराजांच्या आव्हानावरून ते विणकर गावी परत आले. त्यांच्या विवर्स असोसिएशन स्थापना करण्यात आली आणि त्यांना बिनव्याजी कर्ज दिले. या गावास कापड उत्पादन व विक्री व्यवसायाचे गतवैभव महाराजांच्या प्रेरणेमुळे प्राप्त झाले आपल्याला म्हणता येईल. उत्पादनास योग्य भाव मिळण्यासाठी हक्काची व जवळची बाजारपेठ असावी असा महाराजांचा कटाक्ष होता. शिवाय व्यापारात स्थानिक व्यापाऱ्यांनी भाग घ्यावा, व्यापारामध्ये गैरप्रकार होऊ नयेत, शेतकऱ्यांची त्यांच्या शेतमालाची विक्री करताना अडवणूक होऊ नये यासाठी महाराज जागरूक असत. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संस्थानात उत्पादित होणाऱ्या वस्तू पाठविण्यात याव्यात. व्यापारातून केवळ नागरिकांना वस्तू मिळाव्यात एवढा मर्यादित उद्देश न ठेवता त्यातून परकीय चलन उपलब्ध व्हावे हा संस्थानाच्या आर्थिक विकासास व संस्थानाच्या देशाच्या आर्थिक विकासास व्यापार पूरक ठरावा असे त्यांचे मत होते. त्यानंतर शाहू महाराजांचा चौथा विचार आहे किंवा कार्य या ठिकाणी सहकारविषयक शाहू महाराजांची भूमिका. आपण पाहतो की 1904ला भारतात सहकाराचा कायदा झाला आणि सहकार म्हणजे आपण पाहतो की गरजू लोकांनी एकत्रित येऊन आर्थिक हितसंबंध साध्य करणे असं आपल्याला सहकार असं म्हणता येईल. किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांनी एकत्रित येऊन एखादी आर्थिक संस्था स्थापन करून आपले आर्थिक हित जोपासणे याला आपण सहकार म्हणतो. आणि सहकाराच्या माध्यमातून कमी भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि शेती करता येते हे शाहू महाराजांनी स्पष्ट करून दिले, आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले. हा एक चांगला आदर्श म्हणजे सहकाराच्या माध्यमातून संस्थानाचा विकास घडवून आणण्याचं कार्य शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसून येतं. सहकार तत्वांचे आद्य पुरस्कर्ते म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. उद्योगधंदे एक स्वामित्व पद्धतीने सुरू करण्याऐवजी तर त्याचप्रमाणे सरकारने स्थापन करण्याऐवजी नागरिकांनी एकत्रित येऊन सहकार पद्धतीने स्थापन करावेत ही अपेक्षा शाहू महाराजांना होती. आणि शाहू महाराजांनी 1906 मध्ये कापड गिरण्याच्या उद्घाटन प्रसंगी स्पष्ट निर्देश दिले की 1918 मध्ये कामगार सभेत कामगारांनी सहकार तत्वावर पतसंस्था स्थापन कराव्यात असा त्यांनी सल्ला दिला. आणि संस्थानात अनेक कसबी कारागीर होते, विविध वस्तूचे उत्पादन करीत. बदलत्या काळानुसार पारंपरिक व्यवसाय व हस्तकौशल्याच्या वस्तूंचे ग्राहक टिकून बाजारपेठ काबीज करायची. एकट्या दुकट्याच्या कारागिरीस ते शक्य होणार नाही म्हणून महाराजांनी याची जाणीव करून दिली आणि या कारागिरांना सहकाराचा मार्ग अवलंबिण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, अक्कल, पैसा व अंगमेहनत एकत्र केली पाहिजे म्हणजे सहकार्य केले पाहिजे असे त्यांचे मत होते. सहकाराची कायदेशीर मार्गाने अंमलबजावणी करण्याचा मनोदय महाराजांनी व्यक्त केला आणि त्यानुसार कोल्हापूर संस्थानामध्ये 1912 मध्ये सहकारी संस्था विषयक कायदा 1912 मध्ये सहकारी संस्था विषयक कायदा संमत करण्यात आला. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रारची नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर लगेच 1913 मध्ये दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी ही पहिली सहकारी संस्था
भास्करराव जाधव यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली आणि 1921पर्यंत कोल्हापूर संस्थानात 37 सहकारी संस्था स्थापन झाल्याची नोंद या ठिकाणी मिळते. कालांतराने कोल्हापूर जिल्ह्यात सहकार चळवळीमध्ये अग्रेसर हा जिल्हा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्या पाठीमागे शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा हे आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे सहकाराच्या माध्यमातून विकास हे त्यांनी लोकांना आव्हान केलं आणि कोल्हापूर संस्थानामध्ये सहकाराच्या माध्यमातून अनेक उद्योग व्यापारासाठी त्यांनी लोकांना प्रोत्साहित केलं, प्रेरित केलं आणि तशा प्रकारची सहकाराची चळवळ यशस्वी करून दाखवली असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर शाहू महाराजांनी सामाजिक कार्य केलेलं आहे, कल्याणकारी. आज आपण पाहतो की कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये कल्याणविषयक विचार पाहतो, परंतु प्रत्यक्ष तेव्हा 1904मध्ये 5मध्ये स्वतः शाहू महाराजांनी कल्याणकारी अर्थशास्त्र आपल्या प्रत्यक्ष निर्णयामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कोल्हापूर संस्थानातील रयतेला शाहू महाराजांचा राज्यकारभार आदर्श वाटला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आपली प्रतिमा प्रजाहितदक्ष राजा अशी राखण्याचा सदैव प्रयत्न केला. त्यांच्यावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. हे रयतेचे राज्य आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. शाहू महाराजांनी आधुनिक शिक्षण प्राप्त केले होते. त्यांचे गुरु जे फ्रेझर होते त्यांचा त्यामध्ये मोठा प्रभाव होता. राजा हा केवळ प्रतिकात्मक नसून आपली कर्तव्य पार पाडता त्याला आली पाहिजेत हे महाराजांना याची जाणीव होती. संस्थानातील नागरिकांना शाळा, दवाखाने, महाविद्यालय, रेल्वे यासारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यात सतत वाढ झाली पाहिजे याकडे महाराजांनी कटाक्षाने लक्ष दिले. शिक्षणाची सुविधा सामान्य नागरिकांना मिळावी, कारण शिक्षणाशिवाय त्यांना तरणोपाय नाही. ही महात्मा फुले यांची शिकवण महाराजांना मान्य होती. बहुजन समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण जेमतेम 10% तर ब्राह्मणांचे साक्षरतेचे प्रमाण 79% होते. बहुजनांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्या काळी महाराजांनी संस्थानात वसतिगृहे काढली, ज्यातून सवर्ण व अस्पृश्य जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कल्याणकारी राज्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे हित प्राधान्यक्रमाने जपणे आवश्यक ठरते. हा दृष्टिकोन लक्षात घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी 1902मध्ये कोल्हापूर संस्थानात रिक्त जागांवर 50% आरक्षण मागासलेल्या वर्गांसाठी राहील. म्हणजे मागासलेले म्हणजे ब्राह्मण समाज सोडून इतर सर्व जातींना त्यांनी 50% आरक्षणामध्ये समाविष्ट केलं आणि आपल्या संस्थानामध्ये 1902मध्ये आरक्षणाचा कायदा त्यांनी आणला आणि तो राबविला देखील. आपण पाहतो की त्यांच्या संस्थानामध्ये पुरोहित देखील बहुजन समाजातील लोक पुरोहितांचं काम करत असलेले आपल्याला दिसून येतं. की अशा प्रकारे नुसते भाषणं देऊन हा राजा थांबला नाही, तर यांनी प्रत्यक्ष कारवाई तशा प्रकारचे जीवन ते जगले असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणूनच लोकराजा लोक त्यांना म्हणतात. अशा प्रकारे कोल्हापूर संस्थानात आपण पाहतो की कल्याणकारी राज्याची उभारणी शाहू महाराजांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कोल्हापूर संस्थानात रेल्वेची पायाभरणी स्वतः शाहू महाराजांनी केली. संस्थानात रस्ते बांधण्यावर भर दिला. रस्त्यांचा दर्जा उत्तम राखला जावा यासाठी विलायतीतून कुशल अभियंते पाठविण्याची गव्हर्नरला विनंती केली. शेतीसाठी सिंचन महत्त्वाचे यासाठी जल सर्वेक्षण दिले. ते जल सर्वेक्षण केले. अनेक लहान मोठी धरणे बांधली. राधानगरीसारखा महत्त्वाचे प्रकल्प बांधला. अशा प्रकारे प्रजेच्या हितासाठी म्हणजे शाहू महाराजांनी पूर्ण आयुष्य या ठिकाणी दिलं आणि त्यामुळेच आपण पाहतो की शाहू महाराज आज लोकराजा त्यांना लोक म्हणतात. त्यानंतर आपण पाहतो की शाहू महाराजांनी संस्थानामध्ये कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था महाराजांच्या काळात संपूर्ण संस्थानात उत्तम होती. त्यांनी स्वतः कायद्याचा आदर राखला. राजा या नात्याने त्यांना काही विशेष अधिकार प्राप्त झाले होते, त्याचा त्यांनी कधीही दुरुपयोग केला नाही. सर्वांसाठी समान कायदा हे त्यांचे तत्त्व होते. ते स्वतः धार्मिक वृत्तीचे होते, परंतु सार्वजनिक जीवनात
धर्मनिरपेक्ष वृत्तीने वागले, इतर धर्माचा त्यांनी आदर केला. धार्मिक व जातीय दंगलीचे प्रसंग त्यांच्या कार्यकालात कधीही उद्भवले नाही. त्या पाठीमागे शाहू महाराजांची सर्व सहिष्णुता वृत्ती ही आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे आपण पाहतो की शाहू महाराजांनी सामाजिक कल्याणाच्या संदर्भात मोठ्या फार प्रमाणात कार्य करून समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी कार्य केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर कामगारविषयकही कार्य त्यांनी केलेलं आहे. कामगारांच्या औद्योगिक संघटना या ठिकाणी निर्माण करून त्यांच्या हक्काचं रक्षण करण्याचं कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लोकांच्या विकासासाठी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज असं आपण म्हणतो. तर या थोर व्यक्तींच्या त्यागातूनच आजचा महाराष्ट्र पुढे गेलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारच्या थोर व्यक्तीला या ठिकाणी थोर व्यक्तींच्या विचारांचं कार्याचं या ठिकाणी आपण आदर्श घ्यावा आणि त्यानुसार आपण पाहतो की वेगवेगळ्या व्यवसायामध्ये भरभराट कशी करता येईल हाच त्यांचा आदर्श घेऊन घ्यावा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी या क्लासला उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.